तर कसे सगळे मस्त मजेत ना. तर आज आपण काय बघणार आहे, प्रोटीन मेटाबॉलिझम बघणार आहे. आज आपण काय बघणार आहे, प्रोटीन मेटाबॉलिझम. मागच्या वेळेस आपण कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम संपवलं होतं आणि लिपिड मेटाबॉलिझम काय होतं तर संपवलं होतं. तर तुम्ही मी संपवल्यानंतर असं नाही की फक्त व्हिडिओ बघण्यास सोडून देणे. कुठल्याही जसं जसं तुम्ही पुढच्या मेटाबॉलिझम मध्ये जाल तसं तसे सगळ्या मागचे जे आहे ते इंटरलिंकिंग आहेत. कसे आहेत, इंटरलिंकिंग आहे. जर तुम्ही चॅप्टर आहे तसं तिथल्या तिथे केला सोडला असं नाही. तुम्ही पुढे जर गेला तर तिकडे पुढे यायचं महत्वाचं असं, कारण एक एक चेन रिएक्शन असले जात असेल एकमेकाचे काय असतात, इंटर रिलेटेड असते. त्यामुळे मागच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवून पुढच्या गोष्टी पण काय करायचं असं नाही की पुढचं पाठ मागचं सपाट असं अजिबात करायचं नाही. तर आज आपण बघूया प्रोटीन मेटाबॉलिझम. मला सांगा, प्रोटीन मेटाबॉलिझम म्हणजे मेटाबॉलिझम ऑफ अमिनो ऍसिड. म्हणजे प्रोटीन इज अ पॉलिमर ऑफ अमिनो ऍसिड. प्रोटीन इज अ पॉलिमर ऑफ अमिनो ऍसिड. सर, प्रोटीन हा पॉलिमर आहे डी अल्फा अमिनो ऍसिडचा, बरोबर ना? डी अल्फा अमिनो ऍसिडचा पॉलिमर आहे. डी अल्फा अमिनो ऍसिडचा नाही, एल अल्फा अमिनो ऍसिडचा पॉलिमर आहे. काय म्हणलं याच्यात, एल अल्फा अमिनो ऍसिड. एल अल्फा अमिनो ऍसिड. कशाचा, एल अल्फा अमिनो ऍसिड. प्रोटीन इज अ पॉलिमर ऑफ एल अल्फा अमिनो ऍसिड. काय म्हणलं जातं, एल अल्फा अमिनो ऍसिड. मग आपण काय बघणार आहे आता, अमिनो ऍसिडचे आपण बघणार आहे मेटाबॉलिझम. आता आपण काय बघणार आहे, मेटाबॉलिझम म्हणजे जनरल ऍस्पेक्ट्स. काय म्हणलं याच्यात, जनरल ऍस्पेक्ट म्हणजे याच्यात मेटाबॉलिझम म्हणजे याच्यात इंटरलिंकिंग रिएक्शन असतात. म्हणजे जसं जसं पुढे जाईल तसं तसं बेसिक पासून वरपर्यंत जायचं. काय जायचं, बेसिक पासून वरपर्यंत जायचं. म्हणजे आता बेसिक रिएक्शन आहे, दॅट इज अ जनरल ऍस्पेक्ट ऑफ मेटाबॉलिझम ऑफ अमिनो ऍसिड. काय बघायचे, जनरल ऍस्पेक्ट ऑफ मेटाबॉलिझम ऑफ अमिनो ऍसिड्स. आता सर, अमिनो ऍसिडचं मेटाबॉलिझम करायचं दोन टाईपचं असतात. म्हणजे एक ट्रान्सअमिनेशन एक असते आणि डिअमायनेशन एक असते. काय असतात, ट्रान्सअमिनेशन आणि डिअमायनेशन. नावातच आहे सर. ट्रान्स म्हणजे ट्रान्सफर ऑफ द ग्रुप काहीतरी रिलेटेड असेल, बरोबर. दॅट इज नोन ऍज अ ट्रान्सअमिनेशन. सर, डिअमिनेशन, डी म्हणजे डिलिशन, म्हणजे की याच्यासाठी आपण काय म्हणू शकतो, रिझल्ट डिअमिनेशन, डिलिशन ऑफ द अमिनो ऍसिड, म्हणजे रिमूव्हल ऑफ अमिनो ऍसिड्स. काय म्हणलं जातं सर, रिमूव्हल ऑफ अमिनो ऍसिड्स. आणि ट्रान्सअमिनेशन म्हणजे ट्रान्सफर ऑफ अमिनो ऍसिड. काय म्हणलं जातं, ट्रान्सफर ऑफ काय जातं, अमिनो ऍसिड असतात. तर आपण बघूया ट्रान्सअमिनेशन काय आणि डिअमिनेशन काय, लाईन बाय लाईन. ट्रान्सअमिनेशन म्हणजे सर मी म्हणलं होतं, ट्रान्सअमिनेशन इज नथिंग बट ट्रान्सफर ऑफ अमिनो ग्रुप. काय म्हणलं होतं मी, ट्रान्सफर ऑफ काय म्हणलं होतं, अमिनो ग्रुप. ट्रान्सअमिनेशन म्हणजे ट्रान्सफर ऑफ अमिनो ऍसिड इनटू द कीटो ऍसिड्स. आता सर, आपलं एक एन्झाईम नावाचं चॅप्टर झालंय. काय झालंय, एन्झाईम नावाचा काय झालाय, त्याचा चॅप्टर झालाय. त्या एन्झाईम मध्ये आपण 7 क्लासिफिकेशन शिकले होते. त्या 7 क्लासिफिकेशन मध्ये ट्रान्सफरेज ग्रुप वगैरे होते. त्यामध्ये ट्रान्सफरेज नावाचा काय जातं ग्रुप होता. म्हणजे याच्यासाठी ट्रान्सफर करायसाठी काय जातं, मदत काय जातं करत होतं ट्रान्सफर करायसाठी. तसंच ट्रान्सफर ऑफ अमिनो ऍसिड टू द कीटो ऍसिड्स मध्ये ह्याला ट्रान्सफर करण्याचा ग्रुप आहे, दॅट इज नथिंग बट ट्रान्सअमायनेज. काय म्हणलं जातं त्याला, ट्रान्सअमायनेज. काय म्हणलं जातं त्याला, ट्रान्सअमायनेज. म्हणजे माझ्या अमिनो ऍसिड्सला मी कीटो ऍसिड्स पर्यंत नेण्यासाठी मला काय लागला जातो, ट्रान्सअमायनेज लागतो. काय लागला जातो, ट्रान्सअमायनेज काय जातं, लागला जातो असं. आता ट्रान्सअमायनेज, आता मी काय बोललो, ट्रान्सअमिनेशन मध्ये हे जे फीचर्स काय आहेत, काय तसं ह्याच्यामध्ये काय येतात, वेगवेगळ्या फीचर्स असतात. 6 फीचर्स आहेत. ते 6 फीचर्स काय आहेत बघून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा, ऑल ट्रान्सअमायनेज रिक्वायर पायरोक्सिल फॉस्फेटेज कोएन्झाइम. सर, आपण 12वीला शिकलो होतो, आठवते तुम्हाला, होलो एन्झाइम इज इक्वल टू अपो एन्झाइम प्लस को एन्झाइम. हा बरोबर, अपो एन्झाइम प्लस को एन्झाइम. एक प्रोटीनिशियस पार्ट होता, एक नॉन प्रोटीनिशियस पार्ट होता. को एन्झाइम हा कसला आहे, नॉन प्रोटीनिशियस पार्ट आहे. म्हणजे मी काय म्हणलं, पायरोक्सिल फॉस्फेटेज. काय म्हणलं मी, पायरोक्सिल फॉस्फेटेजला ऍक्टिव्हेट करायचं असेल तर त्यासाठी याच्यामध्ये ट्रान्सअमायनेजला जर ऍक्टिव्हेट करायचं असेल तर पायरोक्सिल फॉस्फेटेज हा काय त्याचा एक कोएन्झाइम आहे. हा त्याचा कोण आहे तर कोएन्झाइम आहे. जर ट्रान्सअमायनेजला कोएन्झाइम सोबत ऍक्टिव्हेट म्हणजे त्याला ऍक्टिव्हेट करायचं असेल, त्याची ऍक्टिव्हिटी जर दाखवायची असेल ट्रान्सअमायनेजला, तर आपण काय वापरलं जातो, पायरोक्सिल फॉस्फेटेज असतात. कोण असलं जातं, पायरोक्सिल फॉस्फेटेज. हे झालं पहिलं. म्हणजे ट्रान्सअमायनेजचा कोएन्झाइम. काय म्हणलं मी, ट्रान्सअमिनेशन मध्ये सर कोएन्झाइम दॅट इज नथिंग बट पायरोक्सिल फॉस्फेटेज. तुम्हाला क्वेश्चन किंवा एमसीक्यू ला विचारतात की बाबा कोएन्झाइम ऑफ द ट्रान्सअमिनेशन काय आहे असलं, किंवा तुम्ही म्हणणार पायरोक्सिल फॉस्फेटेज. काय म्हणणार, ट्रायरोक्सिल फॉस्फेटेज. आणि अमिनो ऍसिड्सला कीटो ऍसिड्स मध्ये कन्वर्ट करायसाठी ग्रुप असला जातो किंवा ते एन्झाइम असला, दॅट इज नथिंग बट ट्रान्सअमायनेज. कोण म्हणलं जातं, ट्रान्सअमायनेज. आणि पायरोक्सिल फॉस्फेटेज इज अ कोएन्झाइम ऑफ ट्रान्सअमिनेशन. कोएन्झाइम ऑफ ट्रान्सअमिनेशन. सेकंड फीचर, ट्रान्सअमायनेज एक्झिस्ट each pair of amino and keto acids नेमले असतात. म्हणजे ट्रान्सअमायनेज मध्ये याच्यासाठी काय, ट्रान्सअमायनेज एक्झिस्ट पेअर मध्ये काय जात असलं, ट्रान्सअमायनेज कशामध्ये असतात, पेअर मध्ये असतात. दोन असतात, ऍलॅनिन ट्रान्सअमायनेज आणि ऍस्पार्टेट ट्रान्सअमायनेज. काय असलं जात असतात, ऍलॅनिन ट्रान्सअमायनेज आणि ऍस्पार्टेट ट्रान्सअमायनेज. सर, आता आपण काय शिकलोय, ट्रान्सअमिनेशन शिकलोय. ट्रान्सअमिनेशन मध्ये ट्रान्सफर ऑफ अमिनो ग्रुप
टू द कीटो ऍसिड्स, ट्रान्सफर ऑफ अमोनिया ग्रुप टू द कीटो ऍसिड्स, त्यामध्ये काय असलं जातं, ट्रान्स अमायनेज असते. काय असलं जातं सर, ट्रान्स अमायनेज. बरोबर सर. हा, पण मी सर ट्रान्स अमायनेज मध्ये एक काय तर कोएन्झाइम एक होता, सर पायरोडॉक्सिल फॉस्फेटेज. काय होता, पायरोडॉक्सिल फॉस्फेटेज काय होता, कोएन्झाइम काय जातो केला जातो सर. आणि त्यामध्ये याच्या ट्रान्स अमायनेज मध्ये ना एक पेअर मधून होतं. पेअर मध्ये याच्या दोन होते, एक अमिनो अँड कीटो ऍसिड्स मध्ये काय तर सर दोन एक्झाम्पल होते. दॅट इज अॅलॅनिन ट्रान्स अमायनेज आणि ऍस्पार्टेट ट्रान्स अमायनेज. बरोबर पोरा, काय होतं, अॅलॅनिन ट्रान्स अमायनेज आणि ऍस्पार्टेट ट्रान्स अमायनेज. हे झाले दोन सायलेंट फीचर. त्यानंतर तिसरा, नो फ्री अमोनिया इज लिबरेटेड. अरे नावातच आहे, ट्रान्स अमिनेशन म्हणजे अमोनिया ग्रुपला काय करणे, कीटो ऍसिड्स मध्ये काय जातं, कन्वर्ट करणे. काय करणे, कीटो ऍसिड. म्हणजे तिथे अमोनिया ऍसिड प्रोड्यूस होतोय का, नाही होत. अमोनिया ऍसिड प्रोड्यूस होतच नसेल तर तिथे थोडी ना फ्री अमोनिया ऍसिड राहणार, नाही राहणार. अमोनिया ऍसिड जिथे काय होतं, लिबरेट केलं जातं किंवा तिथे याच्यासा फ्री असलं जातं, तिथे अमोनिया ऍसिडचं काय जातं, प्रोड्युशन केलं जाणार. जिथं तो एका साईडनं दुसरीकडे गुंतला जातो किंवा दुसऱ्या ग्रुपमध्ये ट्रान्सफर केला जातो, थोडी ना तो फ्री असणार. म्हणजे इकडं अमिनो ऍसिडचं काय झालं, काय जातं, अमिनो ऍसिड काय झालं म्हणजे बनला जात नाही, म्हणजे अमोनिया काय जातो, बनला जात नाही. नो फ्री अमोनिया इज लिबरेटेड. आणि ही जी प्रोसेस असते, रिव्हर्सिबल प्रोसेस असते. म्हणजे याच्या कीटो ऍसिड्स पासून अमिनो ऍसिड बनवू शकते, अमिनो ऍसिड बनवून कीटो ऍसिड्स काय जातं होऊ शकतं. सर मला आठवत आहे, आपल्याकडे काहीतरी याच्यात कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम मध्ये तुम्ही सांगितलं होतं मला, की याच्यातला आपल्याला रिव्हर्सिबल स्टेप असतात, इरिव्हर्सिबल स्टेप असतात. तर मला सगळ्यात पहिल्यांदा सांगा बरं जरा, मला कमेंट मध्ये सांगायचं. ग्लुकोज पासून ग्लुकोज 6 फॉस्फेटेज बनवायचं आहे, तर त्यासाठी मला कुठला एन्झाईम लागणार, आणि तो एन्झाईम याच्यासाठी ती स्टेप रिव्हर्सिबल असेल का इरिव्हर्सिबल असेल, काय याच्यासाठी रिव्हर्सिबल असेल का इरिव्हर्सिबल असेल. त्यामध्ये अशा 3 स्टेप होत्या. काय याच्यात 3 काय जाते इरिव्हर्सिबल कशाच्या होत्या, 1, 3 आणि 9. बघा आता त्या कुठल्यात आणि त्याच्यामध्ये असणारे एन्झाईम कुठले. रिव्हर्सिबल प्रोसेस, प्रोडक्शन ऑफ नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स. काय केलं जातं असं, प्रोडक्शन ऑफ नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड. सर आता मी काय म्हणलं, कुठलीही गोष्ट इंटरलिंक असते. मला सांगा, प्रोटीन आपण अमिनो ऍसिडचं क्लासिफिकेशन शिकलं होतं. काय केलं होतं, अमिनो ऍसिडचं 4 क्लासिफिकेशन शिकले. एक न्यूट्रिशनल बेसिस वरती होतं, मेटाबॉलिक फेटच्या बेसिस वरती होतं, पोलॅरिटीच्या बेसिस वरती काय जातं केलं जात होतं. तर याच्या न्यूट्रिशनलच्या बेसिस वरती मी काय म्हणलं होतं, तर याच्या इसेन्शियल अमिनो ऍसिड्स असले जात असतात आणि नॉन इसेन्शियल, न्यूट्रिशनलच्या बेसिस वरती, सॉरी न्यूट्रिशनल, दॅट इज इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल काय जातं असलं जात असतं. आणि हे कशाचं प्रोडक्शन केलं जात असतं, ट्रान्स अमिनेशन पासून काय केलं जात असतं, प्रोडक्शन ऑफ द नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड. बरोबर आहे ना सर. आपल्या बॉडीमध्ये थोडी ना इसेन्शियल अमिनो ऍसिड आपल्यामध्ये बनणार. इसेन्शियल अमिनो ऍसिड आपल्याला कशामधून घ्यावे लागतात, तर बाहेरच्या डाएट थ्रू घ्यावे लागतात. काय घ्यावे लागतात, डाएट थ्रू घ्यावे लागतात, त्याला म्हणून इसेन्शियल अमिनो ऍसिड. आणि आपण दुसरे काय म्हणलं, नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड. मी इसेन्शियल अमिनो ऍसिडची ट्रिक दिली होती, आठवते का, PITTM हॉल. ते एक ध्यानात ठेवा, तुम्हाला ते MCQ साठी काय जातं विचारलं जातं, PITTM हॉल. विच इज इसेन्शियल अमिनो ऍसिड्स एक देतील आणि बाकी सगळे नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स असतील. एकदा आपल्यामध्ये सांगा बरं, टोटल 20 अमिनो ऍसिड्स आहेत. 20 अमिनो ऍसिड्स पैकी किती इसेन्शियल आणि किती नॉन इसेन्शियल. सर मला आठवते की 10 इसेन्शियल होते आणि 10 नॉन इसेन्शियल होते. बरोबर, 10 इसेन्शियल होते आणि 10 नॉन इसेन्शियल काय जाते गेले होते. आता नंतर हेल्प इन अ डायग्नोस्टिक प्रोसेस. आता एन्झाईम कडे जाऊया आपण. काय जाऊया, एन्झाईम कडे जाऊया. एन्झाईम मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की वेगवेगळे डायग्नोस्टिक ऍप्लिकेशन असतात. अल्कलाइन फॉस्फेटेज, ऍसिड फॉस्फेटेज, ऍस्पार्टेट फॉस्फेटेज, अॅलॅनिन फॉस्फेटेज, अॅलॅनिन ट्रान्सअमायनेज वगैरे याचे वेगवेगळे जे एन्झाईम असतात, ते वेगवेगळे एन्झाईम तुझ्या वेगवेगळे जे याच्यात मेटाबॉलिक डिसऑर्डर असतात किंवा याच्यात लिव्हर डिस्फंक्शन झालं, हार्टचं डिस्फंक्शन झालं, LDH वगैरे, लॅक्टेट डिहायड्रोजिनेज वगैरे, ह्या सगळ्या ज्या असल्या जात असतात, ते सगळ्या तुला याच्यासाठी डायग्नोस्टिक पर्पज मध्ये काय जातं यूज काय जातं केलं जात असतं. तसंच ट्रान्सअमिनेशन मध्ये मी काय म्हणलं होतं, ट्रान्सअमिनेशन हा होते इच पेअर. काय म्हणलं होतं, ट्रान्सअमिनेशन हा होता याच्यात इच पेअर. दोन होत्या, एक सर अॅलॅनिन ट्रान्सअमायनेज होती आणि ऍस्पार्टेट ट्रान्सअमायनेज होती. आता अॅलॅनिन ट्रान्सअमायनेज काय करते आणि ऍस्पार्टेट ट्रान्सअमायनेज काय करते ते बघूया. अॅलॅनिन ट्रान्सअमायनेज ही याच्यासाठी जी लिव्हर म्हणजे कशामध्ये याच्या लिव्हर मध्ये काय जातं, दिस इज एन्झाईम इन लिव्हर असतात. म्हणजे लिव्हर मध्ये जॉन्डिस वगैरे झाला असेल तर त्या टायमिंगला अॅलॅनिन ट्रान्सअमायनेजची काय जाते लेवल वाढते. आणि दुसऱ्यांदा ऍस्पार्टेट ट्रान्सअमायनेज असतं ते काय जातं तुझ्या कार्डियक अरेस्ट असतात. काय जातं, कार्डियक अरेस्ट काय जाते केलं जातात. म्हणजे इच्छा कार्डियक अरेस्ट जे कंडिशन असतं त्यामध्ये ऍस्पार्टेट ट्रान्सअमायनेजची काय जाते, एन्झाईमची काय जाते लेवल काय जाते बघितली जात असते. हे झालं सर माझं ट्रान्सअमिनेशन. ट्रान्सअमिनेशन नंतर मी बघणार आहे डिअमिनेशन. सर डी म्हणजे डिलिशन ऑफ अमिनो ऍसिड, म्हणजेच रिमूव्हल ऑफ अमोनिया ऍसिड, रिमूव्हल ऑफ अमोनिया ग्रुप. काय म्हणलं मी, रिमूव्हल ऑफ अमोनिया ऍसिड. रिझल्ट, रिमूव्हल ऑफ अमोनिया. जर अमोनिया ऍसिड जर फ्री झाला, काय झाला याच्यात, अमोनिया ऍसिड जर फ्री झाला
तर ते पुढच्या सायकलच्या रिएक्शन मध्ये दॅट इज नथिंग बट युरिया सायकल. कशामध्ये चाललं जातं तर युरिया सायकल मध्ये काय जातं चाललं जातं सर. म्हणजे रिमूव्हल ऑफ अमिनो ऍसिड रिझल्ट इन हेल्प इन युरिया सिंथेसिस. आता डिअमिनेशन मध्ये दोन टाईप असतात, एक म्हणजे ऑक्सिडेटिव्ह, एक म्हणजे रिडक्टिव्ह. आता थांबा, ऑक्सिडेशन काय आणि रिडक्शन काय हे सांगायचं मला. सर खूप वेळा सांगितलंय की मी, सर ऑक्सिडेशन म्हणजे काय, ते ऍडिशन ऑफ हायड्रोजन आहे वाटतं आणि रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, बरोबर, ते झालं ऑक्सिडेशन. रिडक्शन बरोबर आहे, ऑक्सिडेशन मी जे बोललो ते बरोबर आहे? नाही, दॅट इज अ रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. काय म्हणलं मी, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन आणि ऍडिशन ऑफ हायड्रोजन, त्याला मी ऑक्सिडेशन म्हणले. ते करेक्ट आहे का? नाही, ऑक्सिडेशन म्हणजे काय, ऍडिशन ऑफ हायड्रोजन. मी लय वेळा सांगितलंय, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन आणि रिमूव्हल ऑफ, काय म्हणलं मी, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन आणि रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, ह्या सगळ्यांना काय म्हणलं जातं, ऑक्सिडेशन. काय म्हणलं जातं असं, ऑक्सिडेशन. आणि ह्याच्याच उलट, ह्याच्याच वाईस वर्सा काय असलं जातं, रिडक्शन असतं. काय असं असतं, रिडक्शन. मी तुम्हाला खूप वेळा म्हणलंय, ओ चा ऑक्सिडेशन घ्यायचा, ओ चा ऑक्सिडेशन मधला ओ घ्यायचा. ओ घेतला म्हणजे सगळ्यात पहिला म्हणजे याच्यामध्ये ऍडिशन ऑफ हायड्रोजन, म्हणजे सॉरी, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. ओ चा ओ पहिला म्हणजे ऑक्सिजन, ऑक्सिजनची ऍडिशन. काय म्हणलं मी, ऑक्सिजनची ऍडिशन. मग एकीकडे ऑक्सिजनची ऍडिशन आहे, त्याच्या उलट म्हणजे रिडक्शन ऑफ हायड्रोजन, दॅट इज ऑक्सिडेशन. एक ध्यानात ठेवलं, त्याच्या उलट काय करायचं, रिडक्शन करायचं. त्या उलट काय करायचं, रिडक्शन करायचं. हे झालं माझं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. आता ह्यामध्ये ऑक्सिडेशनचं काय काम आहे आणि रिडक्शनचं. आता दोघांचं पण, सर ट्रान्सअमिनेशन मध्ये ट्रान्सफर ऑफ अमोनिया ग्रुप टू लॅक्टिक ऍसिड्स होतं आणि डिअमिनेशन मध्ये रिमूव्हल ऑफ अमिनो ऍसिड्स. काय असलं जाणार सर, रिमूव्हल ऑफ काय जातं, अमिनो ऍसिड असणार. ते दोन दोन स्टेप मध्ये होणार, एक तर ऑक्सिडेशन स्टेप मध्ये म्हणजे ऑक्सिडेटिव्ह फेज मध्ये एक होणार आणि एक रिडक्टिव्ह फेज मध्ये काय जातं केलं जाणार सर. ऑक्सिडेटिव्ह फेज हे वेगळ्या, म्हणजे हे आपल्या लिव्हिंग म्हणजे जे ऑर्गॅनिझम असले जातात, म्हणजे आपले ह्युमन ऑर्गॅनिझम असतात, त्यांच्यामध्ये काय जाते केलं जातात. आणि जी रिडक्शन फेज असते ती युजली जे मायक्रो ऑर्गॅनिझम वगैरे असतात त्यांच्यामध्ये काय जाते केले जात असते, त्यांच्यामध्ये काय जाते रिडक्टिव्ह फेज काय जाते केले जात असते. आता आपण विचार करूया, म्हणजे आता आपण डेफिनेशन बघूया. ऑक्सिडेटिव्ह रिडक्टिव्ह, आता मला नावातच आहे, आता काय सगळं नावातच आहे. सर सगळ्यात पहिल्यांदा डेफिनेशन म्हणजे डिअमिनेशन होतं की रिमूव्हल ऑफ अमोनिया ग्रुप, रिमूव्हल ऑफ अमोनिया ग्रुप. जर मला सांग ऑक्सिडेशन आहे आणि एक रिडक्शन आहे, म्हणजे अमोनिया ग्रुप काढायचा आहे, ऑक्सिडेशन एकदा काढणार, रिडक्शन एकदा काढणार, म्हणजे रिमूव्हल ऑफ अमोनिया ग्रुप बाय द ऑक्सिडेशन. काय म्हणलं मी, रिमूव्हल ऑफ अमोनिया ग्रुप बाय द ऑक्सिडेशन इज कॉल्ड ऍज अ ऑक्सिडेटिव्ह डिअमिनेशन. काय म्हणलं जातं त्याला, ऑक्सिडेटिव्ह डिअमिनेशन. आणि रिडक्टिव्ह डिअमिनेशन म्हणजे उलट, म्हणजे रिमूव्हल ऑफ अमोनिया ऍसिड बाय द रिडक्शन, रिमूव्हल ऑफ द अमोनिया ग्रुप बाय द रिडक्शन इज कॉल्ड ऍज अ रिडक्टिव्ह डिअमिनेशन. काय म्हणलं जातं मी, रिडक्टिव्ह डिअमिनेशन. हे झाले डेफिनेशन. डेफिनेशनच्या नंतर बघूया आपण याच्या मेन सबसेट. मला सांगा, ट्रान्सअमिनेशन मध्ये सर मला आठवते की पायरोडॉक्सिल फॉस्फेटेज होता. काय होता, मला पायरोडॉक्सिल फॉस्फेटेज होता. तर ह्यामध्ये कोण येतं, तुझा ग्लुटामेट आणि कीटो ऍसिड्स आहेत. कोण आहे याच्या, ग्लुटामेट आणि कीटो ऍसिड्स. आता ह्यामध्ये एन्झाईम पायरोडॉक्सिल फॉस्फेटेज, त्यामध्ये याच्या एन्झाईम कुठला होता, एन्झाईम कुठला होता, ट्रान्सअमायनेज एन्झाईम होता. कुठला एन्झाईम होता, ट्रान्सअमायनेज एन्झाईम. कशामध्ये, ट्रान्सअमिनेशन मध्ये. तर ह्यामध्ये ऑक्सिडेटिव्ह मध्ये कुठला एन्झाईम आहे, ग्लुटामेट डिहायड्रोजिनेज. तुमच्या एमसीक्यू ला विचारलं जातं, विच ऑफ द फॉलोइंग इज एन्झाईम हेल्प इन डिअमिनेशन. त्यामध्ये ऑप्शन देतात, तर ग्लुटामेट डिहायड्रोजिनेज वगैरे बाकीचे. तर त्यामध्ये कुठला आहे, तर ग्लुटामेट डिहायड्रोजिनेज. काय आहे त्याचं, ग्लुटामेट डिहायड्रोजिनेज. कशामध्ये, ऑक्सिडेटिव्ह मध्ये. आणि रिडक्टिव्ह मध्ये कुठला, रिडक्टेज. आता हे सर ह्याच्या नावावर तुम्हाला लक्षात आलं असेल, बघा बरं, ग्लुटामेट डिहायड्रोजिनेज. सर म्हणजे ह्याच्यात डिहायड्रोजन म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. काय म्हणलं, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. म्हणजे सर याचा अर्थ ऑक्सिडेशन मध्ये. तुमच्या जरी नाही लक्षात आलं ग्लुटामेट डिहायड्रोजन, तुमच्या एवढं तर लक्षात राहील, ऑक्सिडेटिव्ह याच्यासाठी ऑक्सिडेटिव्ह सांगितलं म्हणजे याच्यासाठी रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, काहीतरी हायड्रोजन आहे, तर कुठेतरी काहीतरी दिलं असेल ग्लुटामेट डिहायड्रोजिनेज. तर ग्लुटामेट डिहायड्रोजन सर म्हणजे डिहायड्रोजन म्हणजे रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, हे कुठेतरी आहे, ऑप्शन टिक करून यायचं. दॅट इज ग्लुटामेट डिहायड्रोजिनेज. दॅट इज नथिंग बट काय म्हणलं, ग्लुटामेट डिहायड्रोजिनेज. आणि रिडक्टिव्ह मध्ये रिडक्टेज असतात. कुठला एन्झाईम असलं जातं, रिडक्टेज एन्झाईम असतात. डिअमिनेशन ऑफ द ऑक्सिडेटिव्ह मध्ये कुठला असतं, ग्लुटामेट डिहायड्रोजिनेज. ऑक्सिडेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजे ग्लुटामेट डिहायड्रोजिनेज. आणि ऍडिशन मध्ये रिडक्शन मध्ये कुठला असणार, रिडक्टेज असतात. ऍडिशन मध्ये रिडक्शन मध्ये कुठला असणार, रिडक्टेज असणार. आता एन्झाईमच्या नंतर आपण बघूया कोएन्झाईम. हे जर खाली लिहिलं आहे, ह्याच्यामध्ये कोएन्झाईम असलं जातं. मी काय म्हणलं, ग्लुटामेट डिहायड्रोजिनेज मध्ये कुठला एन्झाईम असतो, एनएडी प्लस.
ट्रान्सअमिनेशन मध्ये कुठला एन्झाईम आहे? ट्रान्सअमिनेशन मध्ये काय तसं तुम्ही सांगितलं होता पीएलपी पायरोडॉक्सिल फॉस्फेटेज. काय होता? पायरोडॉक्सिल फॉस्फेटेज. कुठला होता? पायरोडॉक्सिल फॉस्फेटेज. कुठला एक एन्झाईम होता? पायरोडॉक्सिल फॉस्फेटेज. तशाच ह्यामध्ये ऑक्सिडेटिव्ह मध्ये कुठला आहे? तर याच्यात एनएडी प्लस. कुठला आहे? एनएडी प्लस. एनएडी प्लस आणि एनएडीपीएच दोघांमध्ये फरक कळतोय का सर? हा, आलंय लक्षात. एकीकडे यामध्ये एच लागलाय आणि ह्यामध्ये ऍक्च्युअली एच नाहीये. म्हणजे ह्याच्यामध्ये लक्षात आलं तुला की ह्यामध्ये ऍडिशन ऑफ हायड्रोजन आलाय. काय आला? ऍडिशन ऑफ हायड्रोजन. दॅट इज नथिंग बट रिडक्शन प्रोसेस. आणि ह्यामध्ये रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. दॅट इज नथिंग बट ऑक्सिडेटिव्ह प्रोसेस. दॅट इज नथिंग बट ऑक्सिडेटिव्ह काय झालं? प्रोसेस झालं. म्हणजे आतापर्यंत आपण काय केलं? डिअमिनेशन दोन असतात. एक ऑक्सिडेटिव्ह असते, एक रिडक्टिव्ह असते. ऑक्सिडेटिव्ह रिमूव्हल ऑफ अमोनिया बाय द ऑक्सिडेशन. रिमूव्हल ऑफ अमोनिया बाय द रिडक्शन रिडक्टिव्ह फेज झाले. यामध्ये ग्लुटामेट डिहायड्रोजनेज असलं जात असतं. यामध्ये रिडक्टेज एन्झाईम. यामध्ये एनएडी प्लस आणि एनएडीपीएच. जर कन्फ्युज झालं अरे एनएडी प्लस ऍक्च्युअल रिडक्शन मध्ये असेल का ऑक्सिडेशन रिडक्शन मध्ये का ऑक्सिडेशन, तर तुम्ही हे लक्षात घेऊ शकता की नॉर्मल एनएडीपीएच असते. यातला जर एच काढला तर कुठे तर पॉझिटिव्ह चार्ज असतात. म्हणजे काय झालं? त्या ग्रुपचं रिडक्शन झालं, त्या ग्रुपचं काय झालं? ऑक्सिडेशन झालंय. एनएडीपीएच काय म्हणलं मी याच्यात? एनएडीपीएच ह्याचं करून पी प्लस मध्ये काय झालं? कन्वर्ट काय झालं? म्हणजे ह्यातला एच काय जाता काढलाय, ह्यातला काय झाला? एच काढलाय. म्हणजे ह्याचं काय झालं? ऑक्सिडेशन झालं. काय झालं? ऑक्सिडेशन. म्हणजे सर ही जी याचा कोएन्झाइम असणार तो कुठे असणार? तर ऑक्सिडेटिव्ह फेज मध्ये असणार. कुठे असणार सर? तो ऑक्सिडेटिव्ह काय झालं? फेज मध्ये काय झालं असणार? कुठला फेज असणार? ऑक्सिडेटिव्ह फेज मध्ये काय झालं असणार? दॅट इज ऑक्सिडेटिव्ह मध्ये एनएडी प्लस आणि रिडक्टिव्ह मध्ये कुठला? एनएडीपीएच असणार. कुठे रिडक्टिव्ह मध्ये कुठला? रिडक्टिव्ह एनएडीपीएच काय असणार? आता मी काय म्हणलाय तसं हे कुठं असतात? आता मला सांगा ऑक्सिडेटिव्ह रिडक्टिव्ह दोघांचा पण प्रोडक्ट काय असेल? दोन्ही पण सर अमोनिया बनवतात. दोन्ही पण काय करणार? अमोनिया काय करणार? लिबरेट करणार. दोन्ही पण काय करणार? लिबरेट करणार. फक्त ऑक्सिडेटिव्ह मध्ये एक अल्फा कीटोग्लुटारेट असतं. सर मला आठवतंय अल्फा कीटोग्लुटारेट मी कुठं तर ऐकलंय, म्हणजे ऐकलंय पण मला आठवण नाही कुठं ऐकलंय. तू कधी टीसीए सायकल ऐकलं का? टीसीए मागच्या वेळेस मी तुम्हाला शिकवलं होतं कार्बोहायड्रेट. हा, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. त्यामध्ये मी अल्फा कीटोग्लुटारेट म्हणलंय. मी त्यावेळेस सांगितलं होतं अल्फा कीटोग्लुटारेट के पहले और अल्फा कीटोग्लुटारेट के बाद एक एक कार्बन रिमूव्ह होतो. 6 कार्बनचा शेवटी जाईपर्यंत ऑक्झॅलिक ऍसिड पर्यंत 4 कार्बनचा राहतो. किती कार्बनचा राहतो? 4 कार्बनचा. किती कार्बनचा? 4 कार्बन. त्यामध्ये तुम्हाला मी हे पण सांगितलं होतं निमोनिक पण सांगितलं. सिक एस एस एफोमुखित धारा. सिक एस एस एफोमुखित धारा. त्या स्टेप मध्ये तुम्ही असं सांगू शकता की या टीसीए सायकल कुठल्या असतात स्टेप्स. हे झालं मी तुम्हाला सांगितलं अल्फा कीटोग्लुटारेट. मग सर अल्फा कीटोग्लुटारेट कुठे जाणार? ऑफकोर्स अल्फा कीटोग्लुटारेट वर जाणार तर तुझ्या याच्यात इंटरलिंकिंग रिएक्शन करून ते तुझ्या ह्याच्यामध्ये जाणार. कुठे जाणार? टीसीए सायकल मध्ये जाणार. आणि हा जो अमोनिया रिलीज फिरलाय तो अमोनिया जो रिलीज झालाय तो अमोनिया रिलीज करून आपण पुढची जी सायकल बघणार दॅट इज युरिया सायकल. युरिया सायकल मध्ये काय केलं? युटिलाइज काय जातं? केलं जातं. युरिया सायकल मध्ये काय केलं? युटिलाइज काय जातं? केलं जात असतात. आणि ऑक्सिडेटिव्ह काय म्हणलं मी? ऑक्सिडेटिव्ह मी काय म्हणलं? तसं आपली जी लिव्हर असते काय तसं लिव्हर, त्या लिव्हर मध्ये काय केलं जातं? याच्यासाठी लिव्हरची जी मायटोकॉन्ड्रिया असते त्यामध्ये ऑक्सिडेटिव्ह होतं. आणि जे रिडक्टेशन असतं रिडक्शन याच्यासाठी जे याच्यासाठी ऑर्गॅनिझम असतात जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये काय जातं? केलं जात असतं. तर मला पटापट सांगायचं. आता आपण काय झालं? अमोनिया ऍसिड शिकलोय. अमोनिया ऍसिड्स मध्ये आपण काय केलं? याच्यात काय ट्रान्सअमिनेशन आणि डिअमिनेशन बघितला. ट्रान्सअमिनेशन मध्ये ट्रान्सफर ऑफ द ग्रुप असलं जात असतं सर. ट्रान्सफर ऑफ द ग्रुप टू द अमोनिया ऍसिड काय जाते? केलं जातं. अमोनिया ऍसिड म्हणजे अमोनिया ऍसिड टू द कीटो ऍसिड्स असतात. त्यामध्ये याच्यात कुठला एन्झाईम असलं जात असतं? ट्रान्सअमिनेज एन्झाईम असतात. आणि को एन्झाईम कुठला असलं जात असतं? पायरोडॉक्सिल फॉस्फेटेज असतात. त्यानंतर मी अलानिन ट्रान्सअमायनेज आणि एस्पार्टेट ट्रान्सअमायनेज सांगितलं. ते कशामध्ये हेल्प केलं जातं सर? तुझ्या क्लिनिकल इम्पॉर्टन्स मध्ये असतात. क्लिनिकल इम्पॉर्टन्स मध्ये म्हणजे करायचं म्हणलं तर याच्यासाठी एक लिव्हरच्या फंक्शन साठी असतं आणि एक सर माझ्या हार्टच्या फंक्शन साठी काय जातं असलं जातं. एक लिव्हरच्या असतात आणि काय जातं माझ्या हार्टच्या फंक्शन साठी काय जातं केलं जात असतं. अॅलानिन माझं जे असतं ते लिव्हर साठी असते आणि एस्पार्टेट जे असतं ते माझ्या हार्टच्या फंक्शन साठी काय जात असते. डिअमिनेशन म्हणजे याच्या रिमूव्हल ऑफ अमोनिया ग्रुप. काय म्हणलं? याच्या रिमूव्हल ऑफ अमोनिया ग्रुप आणि हेल्प इन युरिया सिंथेसिस. आणि हेल्प इन व्हॉट असेल? युरिया सिंथेसिस काय जात असते. यामध्ये दोन टाईप असतात. एक ऑक्सिडेटिव्ह असते आणि एक रिडक्टिव्ह असते. सर नावातच आहे ऑक्सिडेटिव्ह म्हणजे मला याच्यात रिमूव्ह करायचं. अमोनिया ग्रुप काय करायचं? रिमूव्ह करायचंय. एकदम ऑक्सिडेशन करेल
किंवा एकदा मी रिडक्शन करेल, एकदा ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन करेल. ह्याच्यामध्ये महत्वाचा एन्झाईम कुठला होता तर ग्लुटामेट डिहायड्रोजिनेस, ध्यानात ठेवायचा. तो तुमच्या एक्झाम्पलला पण घ्यायचा तर विचारला जाऊ शकतो. ग्लुटामेट डिहायड्रोजिनेस कुठला असला जात असतो, ग्लुटामेट डिहायड्रोजिनेस काय जातं असला जात असतो. आणि रिडक्शन मध्ये कुठला असला जात असतो, रिडक्टेज असतात. रिडक्शन मध्ये कुठला असतात, रिडक्टेज काय जातं असलं जात असतं. हे झालं आपलं बेसिक अमोनिया, म्हणजे याच्या जर्नल मेटाबॉलिझम ऑफ अमोनिया ऍसिड. काय म्हणलं मी, जर्नल मेटाबॉलिझम ऑफ काय झाला, अमोनिया ऍसिड आपला कम्प्लीट झाला. तर ह्यानंतर मी काय म्हणलं, आपला मस्तपैकी जो अमोनिया उरलाय, आता तो अमोनिया आपल्या जाणार आपल्या युरिया सायकल मध्ये. कुठं सायकल, आता आपण काय बघणार, युरिया सायकल. आता युरिया सायकल, आता काय झालं, मागच्या वेळेस आपण ट्रान्सअमिनेशन आणि डिअमिनेशन बघितलं. ट्रान्सअमिनेशन मध्ये ट्रान्सफर ऑफ द अमोनिया ग्रुप टू द कीटो ऍसिड, आणि डिअमिनेशन मध्ये काय केलं होतं, याच्यासाठी रिमूव्हल ऑफ अमोनिया ऍसिड, म्हणजे काय जातं, फ्री अमोनिया ऍसिड, फ्री अमोनिया ग्रुप काय जातं भेटला होता. आता तोच अमोनिया ग्रुप काय झालं पुढच्या सायकल मध्ये इंटरॅक्शन होणार, दॅट इज नथिंग बट युरिया सायकल. काय म्हणलं जातं असतात, युरिया सायकल. आता युरिया सायकल इट इज अ एंड प्रोडक्ट ऑफ प्रोटीन मेटाबॉलिझम. मी काय म्हणलं, याच्यात प्रोटीन मेटाबॉलिझमचा एंड प्रोडक्ट कोण आहे तर युरिया सायकल आहे. कोण आहे, याच्यात युरिया सायकल आहे. आता ह्यामध्ये काय केलं जातं, 80 to 90% ऑफ नायट्रोजन कंटेनिंग इसेटेड बाय द युरिन. म्हणजे जे याच्यासाठी युरिया सायकल असतात, अमोनिया ऍसिड जे असतात ते मोस्ट ऑफ द टाइम कसले असतात, नायट्रोजन कंटेनिंग ग्रुप्स असतात. काय याच्यात असतात, नायट्रोजन कंटेनिंग ग्रुप्स असतात. आणि ते नायट्रोजन कंटेनिंग ग्रुप्स आपल्या बॉडीच्या बाहेर फेकायसाठी, काय जसं नायट्रोजन कंटेनिंग आपल्या बॉडीच्या बाहेर फेकायसाठी थ्रू काय केलं जातं, युरिन फेकलं जातं. थ्रू काय जसं युरिन काय जातं फेकलं जात असतात. आता युरिया सायकल, आता बघूया आपण युरिया सायकल. आता युरिया सायकल मध्ये टोटल 5 स्टेप आहेत. किती स्टेप आहेत, 5 स्टेप आहेत. एक मध्ये कार्बोअमाइल फॉस्फेटेज सिंथेटेज, सिट्रोलिन, आर्जिनोसक्सिनेट, आर्जिनोसक्सिनेटच्या लायगेज नंतर आर्जिनिन, आणि शेवटचं फॉर्मेशन दॅट इज नथिंग बट युरिया फॉर्मेशन. शेवटचं काय जातं, युरिया फॉर्मेशन. टोटल 5 स्टेप आहेत. किती स्टेप आहेत, 5 स्टेप. आता मी काय म्हणलं, मागच्या स्टेप मध्ये काय होतं, तर युरिया काय झाला म्हणजे काय होतं, तर याच्या अमोनिया काय जाता फ्री होता. तो अमोनिया आता इथं आला. अमोनिया कोणासोबत कंबाईन झाला, CO2 सोबत कंबाईन झाला. कशासोबत कंबाईन झाला, CO2 सोबत. आणि कशाचं फॉर्मेशन केलं, कार्बामाइल फॉस्फेटेज, फॉर कार्बामाइल फॉस्फेट. कशाचं फॉर्मेशन केलं, कार्बामाइल फॉस्फेट. तर मला सांगा, कार्बामाइल फॉस्फेटचं फॉर्मेशन झालंय म्हणजे कशाचं तर सिंथेसिस झाले, राईट आहे. म्हणजे सर कशाचं तर सिंथेसिस झाले, तर एन्झाईम पण आपल्याला सिंथेसिस वापरावं लागेल. तर कशाचं सिंथेसिस झालंय, सर कार्बामाइल फॉस्फेट. आणि कार्बामाइल फॉस्फेटचं मग एन्झाईम कुठला असतात, कार्बामाइल फॉस्फेट सिंथेडेज. कुठला एन्झाईम असणार, कार्बामाइल फॉस्फेट सिंथेडेज काय जातं एन्झाईम असतात. कुठला एन्झाईम असतात, कार्बामाइल फॉस्फेट सिंथेडेज. आता हे कार्बामाइल फॉस्फेट सिंथेडेज कशामध्ये कन्व्हर्जन केलं जातं असतं, ऑर्निथिन मध्ये. कशामध्ये कन्व्हर्जन केलं जातं, ऑर्निथिन मध्ये. आणि हे कार्बामाइल ऑर्निथिन कशामध्ये कन्व्हर्जन केलं जातं, सिट्रोलिन मध्ये, बाय द हेल्प ऑफ एन्झाईम दॅट इज ऑर्निथिन ट्रान्सकार्बोअमायलेज. बाय द एन्झाईम कुठला, ऑर्निथिन ट्रान्सकार्बोअमायलेज. म्हणजे मला सांगा, सगळ्यात पहिल्यांदा काय झालं, अमोनिया ग्रुप आणि CO2 काय झाले, मिक्स झाले. ही सगळी गोष्ट कशामध्ये, ही जी गोष्ट आहे ही सगळी पहिली जी रिएक्शन आहे ही मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. कशामध्ये होते, याच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि ह्याच्या खालच्या ज्या रिएक्शन आहेत, ज्या बाकीच्या एन्झाईम्स वगैरे येतात, या याच्या लिव्हरच्या याच्या जे असतात, लिव्हर इन द मायटोकॉन्ड्रियामध्ये काय जाते, हे सायटोसोल मध्ये असतात. आणि हे काय जातं, याच्या लिव्हर ऑफ मायटोकॉन्ड्रियामध्ये काय जाते, केली जात असते. म्हणजे हे काय केलं जातं, त्याच्यात कार्बामाइल फॉस्फेटचं फॉर्म दॅट इज कार्बामाइल फॉस्फेट सिंथेडेज. आणि कार्बामाइल फॉस्फेट कशामध्ये कन्व्हर्जन, डायरेक्ट टू सिट्रोलियम मध्ये ध्यान ठेवलं तरी चालेल, दॅट इज ऑर्निथिन कार्बामाइलेज. दॅट इज काय जातं, ऑर्निथिन ट्रान्स कार्बामाइलेज. आणि सिट्रोलिनचं फॉर्मेशन कशामध्ये केलं जातं, आर्जिनोसक्सिनेट. सर सिट्रोलिनचं फॉर्मेशन आर्जिनोसक्सिनेट मध्ये झालंय, म्हणजे ह्याचा अर्थ आर्जिनोसक्सिनेट बनलाय. म्हणजे आर्जिनोसक्सिनेट मध्ये पण कुठला असणार, आर्जिनोसक्सिनेट सिंथेडेज. आता मला सांग, हे सगळे रिएक्शन आहेत. आता जिथं लायसिस करणं तिथं लायसिस असणार, किंवा ESC काय जातं लागणार. जिथं तुला सिंथेसिस करायचं ते सिंथेसिस. सगळ्यात पहिल्यांदा तुला काय करायचं होतं, कार्बामाइल फॉस्फेट बनवायचं होतं. तर तुला कार्बामाइल फॉस्फेट सिंथेसिस लागला. त्यानंतर तू ऑर्निथिन मध्ये कन्वर्ट होऊन सिट्रोलिन मध्ये झाला, दॅट इज नथिंग बट ऑर्निथिन ट्रान्सकार्बामाइलेज. आणि मला आता सिट्रोलिन पासून काय म्हणलं, मला सिट्रोलिन पासून कशामध्ये कन्वर्जन करायचं होतं, तर सर मला सिट्रोलिन पासून माझ्या आर्जिनोसक्सिनेट मध्ये कन्वर्जन करायचं होतं. आर्जिनोसक्सिनेट सिंथेडेज काय जाता लागला. सर मला आठवतंय, तुम्ही सिट्रोलिन कार्नेटिन मी तुम्हाला म्हणलं होतं, कधी ना कधी तर कन्फ्युजन होणार. सर कार्नेटिन शटल सिस्टीम काय आहे, सिट्रोलिन ही सिट्रोलिन पण एक शटल सिस्टीम आहे, जेणेकरून याच्यासाठी ट्रान्सफर काय जातं, पुढे काय जातं केलं जात असतात. तर याच्यासाठी कार्नेटिन आठवतं तुम्हाला, मी कुठे सांगितलं होतं, कार्नेटिन याच्यासाठी तुम्हाला मी बीटा पाल्मेटिक म्हणजे फॅटी ऍसिडचे ज्यावेळेस मेटाबॉलिझम असतं, म्हणजे लिपिडचं मेटाबॉलिझम असतं, त्यावेळेस मी म्हटलं ते कार्नेटिन शटल सिस्टीम काय जाती होती. त्यामध्ये 3 स्टेप होते, ऍक्टिव्हेशन होतं, त्यानंतर कार्नेटिन शटल सिस्टीम होतं, त्यानंतर बीटा ऑक्सिडेशन काय जातं केलं जातं, त्यानंतर काय केलं जातं असं बीटा ऑक्सिडेशन काय जातं गोळलं जात असतं. तसं यामध्ये त्याचं सिट्रोलिन एक काय जातं ध्यान ठेवायचं,
सिट्रोलिन हे कशाचं होतं तर युरिया सायकल मध्ये काय जातं ट्रान्सफरचं काय जातं काम काय जातं केलं जात होतं. आणि कार्नाटिन कशामध्ये होतं तर ते लिपिड मेटाबॉलिझम मध्ये काय जात होतं ते फॅटी ऍसिडला काय करायचं होतं. आता त्यानंतर काय केलं जातं त्याच्या सिट्रोलिन आर्जिनोसक्सिनेट मध्ये. आता आर्जिनोसक्सिनेट्स एज लावलाय म्हणजे आता काय करायचं लायसिस करायचंय. म्हणजे आर्जिनिन मध्ये एकदा आणि फ्युमारेड मध्ये म्हणजे आर्जिनोसक्सिनेटला तोडायचा. काय करायचं आर्जिनोसक्सिनेटला तोडायचं आणि कशाचं फॉर्मेशन होतं एक आर्जिनिनचं फॉर्मेशन होतं आणि एक फ्युमारेटचं फॉर्मेशन होतं. कशाचं फॉर्मेशन होतं आर्जिनिनचं आणि फ्युमारेटचं. चला मला पुरावा लाईनीने सांगा. सगळ्यात पहिल्यांदा मी CO2 अमाइन घेतला त्यापासून मला कार्बामाइल फॉस्फेटचं फॉर्मेशन झालं. म्हणजे कार्बामाइल फॉस्फेट सिंथेटिस वापरला कार्बामाइल फॉस्फेट सिंथेटिस ऑर्निथिन मध्ये शिफ्ट केला. ऑर्निथिनच्या नंतर मी सिट्रुलिन मध्ये त्यामध्ये ऑर्निथिन ट्रान्स कार्बामाइल त्यानंतर सिट्रुलिनच्या नंतर मी याच्या माझा आर्जिनोसक्सिनेट म्हणजे आर्जिनोसक्सिनेट सिंथेटिस आर्जिनोसक्सिनेट ब्रेक डाऊन केला त्यापासून मला एक अर्जिनिन भेटला आणि काय भेटला फ्युमारेट भेटला. एक काय भेटला अर्जिनिन भेटला आणि एक काय भेटला मला फ्युमारेट भेटला. माझा अर्जिनिन याच्या कुठे झाला जातो प्रिकर्सर फॉर युरिया असतात. अर्जिनिन इज अ प्रिकर्सर फॉर युरिया. काय म्हणलं मी अर्जिनिन इज काय त्याचा प्रिकर्सर फॉर काय जाते युरिया बघायचं. अर्जिनिन इज अ प्रिकर्सर फॉर युरिया म्हणजे अर्जिनिन पासून कशाचं फॉर्मेशन केलं जाते युरिया आणि ऑर्निथिनचं फॉर्मेशन. कशाचं फॉर्मेशन केलं जाते युरिया आणि ऑर्निथिन. आणि दिस इज नथिंग बट एंड प्रोडक्ट ऑफ द युरिया सायकल. दिस इज द एंड प्रोडक्ट ऑफ युरिया सायकल असलं जात असतात आणि इट इज एक्सक्रीट आउट थ्रू द युरिन. इट इज एक्सक्रीट आउट थ्रू द काय जाते युरिन काय जाते केलं जात असतात. आणि युरिया इज नथिंग बट नायट्रोजन कंटेनिंग ग्रुप्स असतात. युरियामध्ये काय जातं नायट्रोजन कंटेनिंग काय जातं ग्रुप असतात. आणि फ्युमारेट मॅलेट वगैरे याच्यासाठी तुम्हाला आठवते का मी सर सांगितलं होतं फ्युमारेट असते मॅलेट असते. मागच्या वेळेस पण अल्फा किटोग्लुटारेट आलं होतं आठवते डिअमिनेशन मध्ये. ते कशामध्ये हेल्प केलं जातं ते TCA मध्ये. तसंच एक तसा फ्युमारेट कशामध्ये जातं TCA मध्ये जातं आणि ग्लुकोनिओजेनेसिस मध्ये पण काय जातं झालं जातं. कशामध्ये ग्लुकोनिओजन म्हणजे फॉर्मेशन ऑफ द ग्लुकोजन असं काय जातं फॉर्मेशन ऑफ द ग्लुकोज उलट काय जातं केलं जात असतं. ओके एक ग्लायकोजेनोलायसिस आणि ग्लुकोनिओजेनेसिस असलं जात असतं. हे काय जातं ग्लुकोनिओजेनेसिस असतं फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज आणि ते ग्लायकोजन म्हणजे याच्या ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन करून कशामध्ये कन्व्हर्जन करायचं असतं फ्युमारेट मध्ये. आणि ते फ्युमारेट पासून काय केलं जातं फॉर्मेशन काय जातं केलं जात असतं. ओके आलं लक्षात. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कार्बामाइल फॉस्फेट असतं. याच्यामध्ये टोटल किती ग्रुप होते म्हणजे किती स्टेप्स होते 5 स्टेप होते. सगळ्यात पहिल्यांदा काय होतं कार्बामाइल फॉस्फेट सिंथेटिस होतं म्हणजे कार्बामाइल फॉस्फेटेज होतं. त्यानंतर याच्या सिट्रुलिन होतं. सिट्रुलिनच्या नंतर याच्या सिट्रुलिनचं आर्जिनोसक्सिनेट होतं. आर्जिनोसक्सिनेटचं लायजेस करून मला काय लायजेस एक चौथी स्टेप होती आणि शेवटी याच्या फॉर्मेशन ऑफ द युरिया. शेवटी फॉर्मेशन ऑफ द युरिया. जिथे मला फॉर्मेशन करायचे जिथे मला सिंथेसिस करायचे तिथे मी काय वापरणार सिंथेटिस वापरणार. तिथे मी काय वापरणार सिंथेटिस वापरणार. आणि जिथे मला ब्रेकडाऊन करायचं काय म्हणलं मला जिथे ब्रेकडाऊन करायचं तिथे मी काय वापरणार लायजेस वापरणार. तिथे मी काय वापरणार लायजेस किंवा एज काय जातं एन्झाइम वापरणार. तसंच मी सेम मला मागच्या आठवते मी मागच्या सांगितलं तर ट्रान्सअमायनेज आणि डिअमायनेशन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होतं. जिथं मला ऑक्सिडेशन करायचे तिथे मी डिहायड्रोजिनेज वापरला. कुठला डिहायड्रोजिनेज होता सर रिडक्टिव्ह डिहायड्रोजिनेज काय तर होतं सर. अरे लक्षात ठेव रे बाळा कुठला होता ग्लुटामेट डिहायड्रोजिनेज. आता शिकवलं कुठला होता ग्लुटामेट डिहायड्रोजिनेज. तुला विचारलं जातं बाई कुठला याच्यासाठी डिअमिनेशन मध्ये काय जातं वापरलं दॅट इज ग्लुटामेट डिहायड्रोजिनेज. आणि दुसरा काय होता रिडक्शन मध्ये होता. रिडक्शन मध्ये मला रिडक्टेज सोपं आहे याच्या रटायची गोष्टी नाहीये रटायचं नाही समजून घ्यायचं की ऑक्सिडेशन मध्ये ऍक्ट काय होणार होतं ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होणार होता रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होणार होतं. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजे याच्या काय तर डिहायड्रोजिनेजच्या रिलेटेड असतात. ऍडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे काय तर रिडक्शन म्हणजे झालेले रिडक्टेज असतात. आता याच्यामध्ये काय जातं एटीपीचं फॉर्मेशन झालं पहिल्या स्टेप मध्ये एक झालं तिसऱ्या स्टेप मध्ये झालं. टोटल किती एटीपीचं फॉर्मेशन झालं 4 एटीपीचं फॉर्मेशन झालं. युरिया सायकल मध्ये माझे किती एटीपीचं फॉर्मेशन झालं तर याच्या 4चं काय झालं फॉर्मेशन झालं. युरियामध्ये काय जातं एंड प्रोडक्ट युरिया इज एंड प्रोडक्ट ऑफ द युरिया सायकल किंवा याच्या प्रोटीन मेटाबॉलिझमचं काय त्याच्या एंड प्रोडक्ट काय जातं असलं जात असतो. त्यामध्ये काय जातं टोटल 5 स्टेप होत्या. एक मध्ये काय करायचं होतं याच्या एक मध्ये कार्बामाइल फॉस्फेटचं फॉर्मेशन होतं. एकामध्ये याच्या सिट्रुलिनचं होतं. आर्जिनोसक्सिनेटचं फॉर्मेशन होतं. त्यानंतर आर्जिनोसक्सिनेटचं लायगेज करायचं होतं. लायगेज करून त्यापासून मला युरियाचं काय जातं फॉर्मेशन काय जातं करायचं होतं. सर मला टोटल 5 एटीपी भेटले बरोबर बरोबर काय 5 एटीपी भेटले तुला 4 एटीपी भेटले. किती एटीपी भेटले 4 एटीपी. कुठं भेटले पहिल्या स्टेप मध्ये आणि तिसऱ्या स्टेप मध्ये काय भेटले. पहिल्यामध्ये 2 तिसऱ्यामध्ये एकच असतं पण तिसऱ्यामध्ये याच्यासाठी इनऑर्गॅनिक फॉस्फेट करून तेवढी त्याची पॉवर असते त्यामुळे काय जातं 2 मध्ये काय जातं कन्वर्ट असतं. म्हणून टोटल युरिया सायकल मध्ये किती एटीपी भेटले 4 एटीपी भेटले. किती एटीपी भेटले तुला 4 एटीपी काय झालं भेटले. आता त्यानंतर आपण काय बघायचं 2च एक राहिल्या त्या फिनाइल आल्यानंतर टायरोसिन आणि शेवटी याच्यासाठी ट्रिप्टोफॅन. तर आता आपली युरिया सायकल झाली. आता ह्यानंतर मी काय म्हणलं आपले काही अमिनो ऍसिड असतात त्याचे अमिनो ऍसिडचे काय आपण बघूया त्याचे मेटाबॉलिझम बघूया. दॅट इज नथिंग बट फिनाइल अॅलेनिन आणि टायरोसिनचे. आता काय करायचं फिनाइल अॅलेनिन
मी काय म्हणलं, फिनाइलॅलानिन इज इसेन्शियल अमिनो ऍसिड और नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड. सर तुम्ही एक ट्रिक दिली होती, PITTM हॉल, आणि त्यामध्ये पी म्हणजे फिनाइलॅलानिन. हा सर, दिस इज द इसेन्शियल अमिनो ऍसिड. आणि टायरोसिन त्यामध्ये होतं तर नाही सर, टी पासून ट्रिप्टोफॅन होतं. म्हणजे त्याचं टायरोसिन इज अ नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड, दॅट इज अ नॉन इसेन्शियल. आता काय करायचं, फिनाइलॅलानिनला टायरोसिन मध्ये कन्व्हर्ट करायचं. काय सर, म्हणजे इसेन्शियल नॉन इसेन्शियल मध्ये कन्वर्ट करता, काय कामाचं इसेन्शियल आहे उगाच, कशाला त्या नॉन इसेन्शियल मध्ये कन्वर्ट करता. अरे पोरा, इसेन्शियल तर नॉन इसेन्शियल मध्ये कन्वर्ट करणं म्हणजे वाईट नाहीये, म्हणजे असं नाही इसेन्शियल आहे. मी काय म्हणलं याच्यात नॉन इसेन्शियल आहे. नॉन इसेन्शियल म्हणजे की आपल्याला असं बॉडीला लागतच नाही असं नाहीये ते. नॉन इसेन्शियल ह्याचा अर्थ की आपल्या बॉडीला लागतंय, पण ती आपली बॉडी स्वतःहून प्रोड्यूस करते. काय करते, स्वतःहून प्रोड्यूस करते. आणि काही अशा गोष्टी असतात की ते आपली बॉडी स्वतःहून प्रोड्यूस करू शकत नाही, त्यामुळे त्याला इसेन्शियल अमिनो ऍसिड म्हणतात, म्हणजे थ्रू डाएट घ्यावे लागतात. आता टायरोसिन हा नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड आहे, पण नॉन इसेन्शियल अमिनो म्हणजे आपल्या स्वतः बॉडीमध्ये बनतंय. म्हणजे टायरोसिनचं वेगवेगळं काम आहे बाबा. जर ते नाही बनलं तर वेगवेगळे मेटाबॉलिक डिसऑर्डर काय जाते केले जाते, वेगवेगळे मेटाबॉलिक काय जातं, डिसऑर्डर काय जातं होऊ शकतात. त्यामुळे दॅट इज नथिंग बट टायरोसिन असतात. अरोमॅटिक, दिस इज अ फिनाइलॅलानिन आणि टायरोसिन, दोन्ही पण अरोमॅटिक अमिनो ऍसिड आहे. मी अमिनो ऍसिडचं क्लासिफिकेशन सांगितलं तर स्ट्रक्चरलच्या बेसिसवरती. एक सल्फर कंटेनिंग, हायड्रोजेल कंटेनिंग, सिंपल स्ट्रक्चर, त्यानंतर याचं अरोमॅटिक, नॉन अरोमॅटिक आहे तसं रिंग स्ट्रक्चर वगैरे सांगितलं. दॅट इज अ फिनाइलॅलानिन आणि टायरोसिन. हे कशामध्ये मोडले जात असतात तर तुझ्या ऍक्च्युअल कशामध्ये मोडले जातं, अरोमॅटिक रिंग मध्ये. आता माझा फिनाइलॅलानिन दॅट इज इसेन्शियल अमिनो ऍसिडला नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड मध्ये कन्व्हर्जन करायचे. दॅट इज फिनाइलॅलानिन हायड्रोक्सिलेज. कुठला एन्झाइम, दॅट इज अ फिनाइलॅलानिन हायड्रोक्सिलेज. दॅट इज फिनाइलॅलानिन कशामध्ये कन्वर्ट करणार, टायरोसिन मध्ये. दॅट इज कन्वर्जन ऑफ इसेन्शियल टू द नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड. दॅट इज अ कन्वर्जन ऑफ इसेन्शियल टू द नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड. कशामध्ये हेल्प केलं जातं, दॅट इज हेल्प इन सिंथेसिस ऑफ मेलानिन. मी काय म्हणलं, तसं नॉन इसेन्शियल आहे. नॉन इसेन्शियल याचा अर्थ आपल्या बॉडीमध्ये लागतच नाही असं नाही, आपल्या बॉडीमध्ये तयार होतं, पण ते काय असतं, गरजेचं असते. काय याच्यासाठी गरजेचं असते. नॉन इसेन्शियल म्हणजे असं समजा काही इसेन्शियल नाहीये असं नाही, असं नाही. ते आपल्या बॉडीमध्ये तयार होतंय म्हणून त्याला नॉन इसेन्शियल असं म्हणलं जात असते. आणि आपल्या बॉडीमध्ये गरज असते. का बाबा गरज येतं ते बघूया. दॅट इज अ सिंथेसिस ऑफ मेलेनिन, मेलेनिनचं फॉर्मेशन म्हणजे पिगमेंटेशन साठी काय जातं, महत्वाचं असतं. बायोसिंथेसिस ऑफ थायरॉइड हार्मोन, T3 T4 हार्मोन जर असेल, T3 T4 हार्मोन करायचं. जर बाबा तुझं T3 T4 हार्मोन जर नाही झालं, तुझं बेसल मेटाबॉलिक रेट बिघडून जाईल. काय बिघडून जाईल, तुझं बेसल मेटाबॉलिक रेट बिघडून जाईल. तर त्यामुळे काय करायचं, बायोसिंथेसिस ऑफ द थायरॉइड हार्मोन, सिंथेसिस ऑफ द थायरॉक्सिन, म्हणजे याचा बायोसिंथेसिस ऑफ द थायरॉइड हार्मोन महत्वाचं आहे. कशामध्ये केलं जातं, फिनाइल टायरोसिन मध्ये कन्वर्ट केल्यानंतर या गोष्टी काय जातात होऊ शकतात. बायोसिंथेसिस ऑफ द कॅटाकोलामाइन्स, सोडियम वॉटर सोडियम म्हणजे वॉटर, सोडियम आणि वॉटरचा एक तसा मेटाबॉलिझम करणे, काय याच्यामध्ये सोडियम वॉटरचा एक तसा बॅलन्स करायचं काम, काय सोडियम वॉटरचा काय जातं बॅलन्स करायचं काम असेल, ते करायचं काम काय जातं बायोसिंथेसिस ऑफ द कॅटाकोलामाइन्स. हे कोणाचं असलं जात असतात, टायरोसिनचं असतं. काय जातं, टायरोसिन. टायरोसिन इज अन इसेन्शियल अमिनो ऍसिड, बरोबर नाही सर, टायरोसिन इज अ नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड. काय म्हणलं मी, टायरोसिन इज अ नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड. आता यामध्ये नंतर आपण काय बघणार आहे, आता डिग्रेडेशन. आता टायरोसिनचं डिग्रेडेशन करायचं. काय करायचं, टायरोसिनचं डिग्रेडेशन. टायरोसिनचं डिग्रेडेशन करायचं. टायरोसिनला सगळ्यात पहिल्यांदा कशामध्ये कन्वर्जन करायचं, पॅरा हायड्रॉक्सी फिनाइल पायरुवेट, दॅट इज नथिंग बट टायरोसिन ट्रान्सअमायनेज. काय करायचं, टायरोसिन ट्रान्सअमायनेज. ते आता पॅरा हायड्रॉक्सी फिनाइल पायरुवेटचं कन्वर्जन स्टेज मध्ये कन्वर्जन करा. दॅट इज नथिंग बट पॅरा हायड्रोजन फिनाइल पायरुवेट डिहायड्रोजिनेज. आणि ह्याचं कन्वर्जन 4 मॅलेलो ऍसिटेट मध्ये काय जातं, कन्वर्जन करा. दॅट इज होमोजिनस सक्सिनेट डायऑक्सिजनेज. आणि 4 मॅलेलो कन्वर्जन करायचं 4 फ्युमारो ऍसिटेट, दॅट इज नथिंग बट हेच. काय म्हणलं, आता मी काय म्हणलं, एकमेकाच आयसोमर आहे. मॅलेट आयसो ऍसिटेट हे काय जातं 4 आहे, आणि इथं थोडंसं कन्वर्जन आलंय. दॅट इज नथिंग बट सर हे एकमेकाचं काय असेल, आयसोमर्स असतील. काय एकमेकाचे काय असेल, आयसोमर्स असतील. म्हणजे मॅलो ऍसिटेटला कशामध्ये कन्वर्ट करायचं, फ्युमर ऍसिटेट मध्ये. दॅट इज नथिंग बट मेलल ऍसिटेट काय जातं, आयसोमरेज झालं. काय झालं, आयसोमरेज. म्हणजे सर हा दॅट एकमेकाचा आयसोमर आहे. काय म्हणजे एकमेकाचं आयसोमरायझेशन आहे. आणि मला 4 मॅलो आयसोटेटचं कन्वर्जन फ्युमारेट आणि ऍसिडेट, दॅट इज नथिंग बट फ्युमारो ऍसिडेट हायड्रोजिलेज. सर मला आठवतं हायड्रोजिलेज म्हणजे ऍडिशन ऑफ वॉटर. काय म्हणलं मी, ऍडिशन ऑफ वॉटर. काय करायचं, ऍडिशन ऑफ वॉटर करायचं. काय करायचं, ऍडिशन ऑफ वॉटर करून काय करायचं, फ्युमारेट आणि ऍसिडेटचं फॉर्मेशन. कशाचं फॉर्मेशन, फ्युमारेट ऍसिडेट. म्हणजे हायड्रोजिलेज म्हणजे वॉटरचं फॉर्मेशन, म्हणजे वॉटर ऍड करायचं आणि 2 ग्रुप मध्ये विभागायचं. एकीकडे H+ ठेवायचं, एकीकडे OH-.
तुम्हाला एन्झाईम मध्ये मी 7 क्लासिफिकेशन सांगितलं, त्यातलं हायड्रोजिनेज क्लासिफिकेशन दॅट इज नथिंग बट फ्युमारेट वेगळा ग्रुप होणार आणि ऍसिटो ऍसिटेट वेगळा काय झाला ग्रुप होणार, त्यामध्ये ऍडिशन ऑफ वॉटर केल्यानंतर काय केल्यानंतर ऍडिशन ऑफ वॉटर नंतर. सर आता फ्युमारेट आणि ऍसिटेट कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. सर फ्युमारेट मॅलेट ऑक्झॅलिक ऍसिटेट सर हे टीसीएस सायकलच्या रिलेटेड आहे. बरोबर, कशाच्या रिलेटेड आहे? टीसीएस सायकलच्या. सेम ही गोष्ट युरिया सायकल मध्ये पण तुमच्याकडे काय जाते होते. आणि यानंतर ऍसिटेट तुम्हाला आठवतंय का? ऍसिटेट त्यानंतर ऍसिटोन. हा सर किटोनिओजेनेसिस म्हणजे कशामध्ये म्हणलं मी? लिपिड मेटाबॉलिझम म्हणजे फॅट मेटाबॉलिझम मध्ये काय जातं चाललं जातं. कशामध्ये चाललं जातं? फॅट मेटाबॉलिझम मध्ये काय जातं चाललं जातं. असं या रिएक्शन तुम्हाला काय करायला लागणार? 2 पार्ट तर काय जाते करावे लागतील. म्हणजे फिनाइल ॲलेनिनला कशामध्ये कन्व्हर्जन करावं लागतं? टायरोसिन मध्ये काय जातं कन्व्हर्जन करायचं लागतं. कशाचं फॉर्मेशन बाबा? मेलॅनिनचं फॉर्मेशन करणे, थायरॉइड हार्मोनचं फॉर्मेशन करणे, कॅटाकोलामाइनचं काय जातं फॉर्मेशन काय जातं करावं लागत असतं. आता मी काय म्हणलं टायरोसिनचं कन्व्हर्जन डिग्रेडेशन करून कशामध्ये करायचं असतं? फ्युमारेट आणि ऍसिटेट कशामध्ये? फ्युमारेट आणि ऍसिटेट मध्ये काय जातं कन्व्हर्जन काय जातं करावं लागत असतं. म्हणजे आतापर्यंत आपलं काय झालं सर? बेसल मेटाबॉलिझम शिकलो म्हणजे ट्रान्सअमिनेशन डिअमिनेशन काय असतं ते झालं. युरिया सायकल झालं. युरिया सायकल मध्ये सर तुम्ही एटीपी सांगितलं होतं. किती एटीपी होतं? तर सर माझे 4 एटीपी होते. आणि युरिया सायकल मध्ये मी काय म्हणलं त्यामध्ये सिट्रुलिन होतं का कार्नेटिन होतं? सर सिट्रुलिन होतं. काय होतं? सिट्रुलिन ऍक्सेस होतं आणि कार्नेटिन शटल सिस्टीम असते सर ते ऍक्सेस लिपिड मेटाबॉलिझम मध्ये काय जाते केली जाते. कशामध्ये केली जात असेल? लिपिड मेटाबॉलिझम मध्ये काय जातं असली जात असेल. तर आता आपण फिनाइल ॲलेन टू टायरोसिन काय जाता बघितला. आता लास्ट आपण बघणार दॅट इज अ ट्रिप्टोफॅन म्हणजे ट्रिप्टोफॅनचं मेटाबॉलिझम आणि सिंथेसिस कसं केलं जातं आणि यानंतर आपला चॅप्टर संपला. आता मागच्या वेळेस आपण आता बघितलं फिनाइल ॲलेन टू टायरोसिन. आता आपण बघूया ट्रिप्टोफॅन. काय बघायचं? ट्रिप्टोफॅन म्हणजे PYT-TM हॉल मध्ये काय जातं? टी म्हणजे ट्रिप्टोफॅन. म्हणजे सर हा इसेन्शियल अमिनो ऍसिड आहे. काय असं इसेन्शियल अमिनो ऍसिड आहे. हा काय इसेन्शियल अमिनो ऍसिड आहे. ह्या इसेन्शियल अमिनो ऍसिड मध्ये काय असतं? बीटा इंडॉल रिंग असते. काय असतं? बीटा इंडॉल रिंग काय जाते प्रेझेंट काय जाते असली जात असते. आता मला काय म्हणायचं सर? ट्रिप्टोफॅन काय म्हणलं याच्यासाठी? ट्रिप्टोफॅन. आता ट्रिप्टोफॅनचं फॉर्मेशन कसं केलं जातं? काय म्हणलं याच्यासाठी? ट्रिप्टोफॅनचं फॉर्मेशन कसं केलं जातं सर? म्हणजे सर म्हणजे त्याला 2 पाथवे असतात. एक कायन्युरिन पाथवे आणि एक सेरोटोनिन पाथवे. काय जातं? कायन्युरिन पाथवे, एक सेरोटोनिन पाथवे. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप आहेत. म्हणजे कायन्युरिन पाथवेमध्ये काय होतं? सेरोटोनिन पाथवेमध्ये काय होतं? तर बघूया. सगळ्यात पहिल्यांदा ट्रिप्टोफॅन कशामध्ये कन्व्हर्जन केलं जातं? कायन्युरिन पाथवेचं बघूया. ट्रिप्टोफॅनचं कन्व्हर्जन कशामध्ये येते? एन फॉर्माइल कायन्युरिन आणि एन फॉर्माइल कायन्युरिनचं फॉर्मेशन कायन्युरिन मध्ये होतं आणि कायन्युरिनचं फॉर्मेशन 3 हायड्रॉक्सी कायन्युरिनेज आणि 3 हायड्रॉक्सी कायन्युरिक ऍसिड मध्ये होतं. म्हणजे एवढं त्यांना ठेवायचं ट्रिप्टोफॅनच्या शेवटीचं काय करायचं असं कायन्युरिनिक पाथवे काय म्हणजे कायन्युरिनिक ऍसिड असलं जात असतं त्यामध्ये कन्व्हर्जन आणि सेरोटोनिनला काय जातं ट्रिप्टोफॅन मध्ये कन्व्हर्जन करून सेरोटोनिन मध्ये काय जातं कन्व्हर्जन काय जातं करायचं असतं. हे त्यांना ठेवा. ट्रिप्टोफॅन इज अ बोथ किटोजेनिक आणि ग्लुकोजेनिक पाथवे. दिस इज अ बोथ किटोजेनिक ग्लुकोजेनिक म्हणजे फॉर्मेशन ऑफ द फॅट्स आणि फॉर्मेशन ऑफ द ग्लुकोज काय म्हणतं फॉर्मेशन ऑफ द फॅट्स आणि फॉर्मेशन ऑफ द ग्लुकोज काय जातं ट्रिप्टोफॅन पासून काय जातं केलं जात असतं. जर समजा कायन्युरिन पाथवेमध्ये जर काही जर डिफिकल्टी झाली काय झाली कायन्युरिन पाथवेमध्ये जर काही डिफिकल्टी झाली तर त्यामध्ये काय जातं पेलिग्रा डिझीज होतं. पेलिग्रा म्हणजे 3D काय म्हणलं जातं 3D म्हणजे याच्या डर्माटाइटिस डायरिया डर्माटाइटिस. आता हे जर तुमचं बघायचं असेल आता कायन्युरिन पाथवेमध्ये काय होतं तर मेलॅनिनचं फॉर्मेशन होतं मेलाटोनिनचं फॉर्मेशन होतं सॉरी मेलाटोनिन आणि सेरोटोनिन मध्ये कशाचं फॉर्मेशन होतं सेरोटोनिन. सर मेलाटोनिन सर मेलॅनिन एक असते मेलॅनिन म्हणजे याच्या पिगमेंटेशनच्या काय जातं रिलेटेड काय जात असते म्हणजे पिगमेंटच्या रिलेटेड म्हणजे याच्या सर हे हा मला आठवलं सर म्हणजे मागं शिकलो होतं की मागची पाठवे म्हणजे फिनाइल ॲलेनिन टू द टायरोसिन मध्ये त्यामध्ये याच्या बायोसिंथेसिस ऑफ द मेलॅनिन त्यानंतर याच्या कॅटाकोलामाइन्स वगैरे असतात तर त्यामध्ये काय जातं केलं जातं त्यामध्ये कोण असतं मेलॅनिन असतं त्यामध्ये कोण असतं मेलॅनिन असतं आणि कायन्युरिन पाथवेमध्ये कोण असतं मेलाटोनिन असतं कायन्युरिन पाथवेमध्ये कोण असतं मेलाटोनिन असतं आणि सेरोटोनिन मध्ये सेरोटोनिन हे कशाच्या रिलेटेड असतं तर तुझ्या मूड स्विचच्या रिलेटेड कशाच्या मूड स्विचच्या आणि जे कायन्युरिन असतं ते कशाच्या रिलेटेड असतं स्लीपच्या सायकल. जर समजा माझ्या स्लीप वरती अफेक्ट पडला किंवा मूड वरती अफेक्ट पडला तर त्यामुळे काय जातं डेफिशियन्सी काय जाते केली जात असते. जर ह्याचं जर रिलेटेड झालं दॅट इज अ मूडच्या रिलेटेड किंवा काय दॅट इज नथिंग बट पेलेग्रा डिझीज दॅट इज अ 3 डिझीज दॅट डर्माटायटिस डायरिया डिमेन्शिया काय जाते केलं जात असतात आणि सेरोटोनिनच्या असेल तर दॅट इज मूड रेग्युलेशन किंवा डिप्रेशन काय याच्यासह मूड रेग्युलेशन किंवा याच्यासह डिप्रेशन काय केलं जात असतात. हे आपलं झालं सगळं याच्यासह ट्रिप्टोफॅनच्या वगैरे रिलेटेड.
माग आपण एक काय झालंय शिकलो होतं टायरोसिन टू ट्रिप्टोफॅन काय जातं केलं जातं असं त्यामध्ये काय ना एक गोष्ट राहिली होती म्हणजे त्यामध्ये याच्याचं एक क्लिनिकल सिंड्रोम दॅट इज नथिंग बट फिनाइल किटोनुरिया काय जात असतं काय याच्याचं एक फिनाइल किटोनुरिया एक असतं अल्बेनिझम एक असतं फिनाइल किटोनुरिया आणि अल्बेनिझम काय जातं असलं जातं आणि एक काय जातं अल्किटोनुरिया असतात आणि एक काय जातं अल्किटोनुरिया असतात दॅट इज नथिंग बट क्लिनिकल सिग्निफिकन्स ऑफ द फिनाइल किटोनुरिया टू द याच्याचं टायरोसिन काय याच्याचा फिनाइल किटोनुरिया टू द याच्याचं टायरोसिन काय जातं असलं जात असतं ओके म्हणजे आपला आजच्या पूर्ण प्रोटीन मेटाबॉलिझमचा चॅप्टर काय झाला संपलेला आहे ह्याच्या मी नोट्स तुम्हाला काय करेल मी माझ्या वेबसाईटवरती टाकेल धन्यवाद